गणपती बाप्पा मोरया. बिरबल आपल्या चतुराईने बादशाह अकबरला वारंवार इम्बॅरेस फील करवत असे. त्यामुळे तो वैतागला होता. म्हणून त्याने बिरबलला मूर्ख बनवण्याचा प्लॅन आखला. त्याने चांगल्या सायंटिस्ट आणि कारागिराच्या मदतीने आपल्या रूममध्ये एक सेफ बनवले. त्यात अशी वैज्ञानिक वस्तू ठेवली की त्यावर हात ठेवताच हात चिकटून राहत असे. एके दिवशी बादशाह आपल्या दिवाणखान्यात बसला होता. त्याच वेळी नेमका बिरबलही आला. बिरबलला पाहून बादशहाला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, बिरबल, प्लीज माझ्या रूममधील ॲपल मला आणून दे. बिरबल ॲपल घ्यायला गेला तर त्याचा हात सेल्फला चिकटला. मग बिरबलने पहिला हात सोडवण्यासाठी दुसरा हात पण लावला तर तोही चिकटून बसला. बिरबल खूप घाबरला आणि म्हणाला, ही काय आफत आहे. हात कितीही ओढला तरी निघत नाही. हे अकबर बादशाहने विचार केला, अजून बिरबल आला नाही. 100% त्याचा हात सेल्फला चिटकला आहे. चला त्याची मज्जा पाहूया. बिरबलचे हात चिकटलेले पाहून तो म्हणाला, मस्त, वाव, माझ्या वस्तू नेहमीच चोरीला जायच्या पण मला चोरच सापडत नव्हता. बरं झालं आज चोर सापडला. बिरबल, ही तुझी पहिली चूक आहे म्हणून मी तुला माफ केलं. पण पुन्हा असे कधीही करू नकोस. या घटनेने बिरबल शरमेने चूर झाला आणि गप्प बसला. मग अकबर बादशाहने त्याचे दोन्ही हात सोडविले. रोज बादशाह त्याला सेल्फवाले ॲपल कुठे आहे असे विचारायचा आणि बिरबल गप्प बसायचा. बादशाह हसायचा. रोजच्या चिडवण्याला बिरबल वैतागला होता. बादशाहने चिडवून बिरबलाला बेजार केले होते. म्हणून बिरबलने तीर्थयात्रेला जाण्याचा बहाणा करून बादशाहकडून 2 आठवड्याची सुट्टी घेतली. घरी पोहोचल्यावर बिरबलने एक साधूचा वेश धारण केला आणि रात्रीच्या वेळी तो घरातून बाहेर पडला आणि अकबर बादशाह जिथे शिकार करायला जायचा त्या जंगलात गेला आणि दाट झाडीत जाऊन आरामात बसला. नेहमी प्रेमाने संध्याकाळी बादशाह अकबर शिकारीला गेला. त्याला हरिण दिसताच बादशाह अकबर आपल्या घोड्यावर स्वार होऊन हरणाचा पाठलाग करू लागला. तो इतक्या वेगाने गेला की बादशहाचे साथीदारसुद्धा मागे राहिले. हरिण घनदाट जंगलात दिसेनासे झाले. त्यावेळी बादशाह अकबराच्या लक्षात आले की आपण एकटेच या घनदाट जंगलात आहोत. त्यात त्याला परत जाण्याचा रस्ता माहीत नव्हता. म्हणून तो घाबरला. त्यात त्याला टॉयलेट लागली. आपला घोडा एका झाडाला बांधून तो टॉयलेटला गेला. टॉयलेट झाल्यावर त्याने पाहिले की उड्या मारत एक भयानक दैत्य त्याचा जवळ आला. लांबलचक दाढी, मिशा, लांब केस, मोठे दात, एकदम भयानक चेहरा आणि लाल डोळे असा तो दैत्य दिसत होता. जवळ येताच गर्जना करून तो म्हणाला, तू प्रजेला खूपच त्रास देतो म्हणून मी आज तुला खाणार. बादशाह अकबर खूपच घाबरला आणि थरथर कापत म्हणाला, हे देवा, प्लीज मला माफ करा. प्लीज मला माफ करा. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी लोकांना बिलकुल त्रास देणार नाही. प्लीज मला जिवंत सोडून द्या. मग दैत्य म्हणाला, ठीक आहे. आता तुझा जीव वाचवण्याचा फक्त एकच मार्ग आहे. तू माझे बूट तुझ्या डोक्यावर घेऊन माझ्या पाठीमागे ये. असे केले नाही तर मी तुला खाणार. बादशाह मनातल्या मनात बूट आणि डोक्यावर जाऊ लागले. जान है तो जहान है. जीव वाचवायचा म्हणून बूट उचलले आणि डोक्यावर तो घेऊ लागला. तेव्हा दैत्याला त्याची दया आली आणि त्याने बादशाहाला कोणत्याही प्रकारची शिक्षा न देता सोडून दिले. त्यानंतर बादशाह अकबर नगरात गेला. बिरबलची सुद्धा सुट्टी संपली होती. त्यामुळे तो पण दरबारात हजर झाला. दरबारात आल्यावर बादशाह अकबरने बिरबलला पुन्हा चिडवले. सेल्फवाले ॲपल. लगेच बिरबल म्हणाला,
टॉयलेटचा दैत्य. बादशाह अकबर म्हणाला, तुला कसं माहिती टॉयलेटचा दैत्य? बिरबलने फक्त एक छोटीशी स्माईल दिली. बादशाह अकबर म्हणाला, म्हणजे ही सारी करतूत तुझी आहे बिरबल? कथा नारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.